नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वास किचनमध्ये। चैत्र महिना चालू आहे आणि आपला कैरीचा आंब्याचा सीझनही चालू आहे। तर ह्या महिन्यामध्ये आपण कैरीची डाळ ही करतोच। तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे, ही वाटलेली कैरीची डाळ। तर त्यासाठी मी इथे घेतले आहेत 1 कप चण्याची डाळ। ती 4 तास मी भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये। त्याचबरोबर मी इथे मीडियम साईजची कैरी घेतली आहे। ती मी स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून ती किसून घेतली आहे। तुम्ही याचे बारीक तुकडेही करू शकता। त्याच्यानंतर मी इथे 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा जिरं घेतला आहे फोडणीसाठी। 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून राई घेतली आहे। 3 मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला कमी पाहिजे असतील तर तुम्ही कमीही करू शकता। कढीपत्ता आहे। पाव चमचा छोटा चमचा हिंग, पाव छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। तर आता सगळ्यात पहिलं आपण पाणी काढायचं आहे चण्याच्या डाळीतलं आणि चण्याच्या डाळीतलं पाणी आपण पूर्ण काढून टाकायचं आहे। वाटताना आपण पाणी जास्त घ्यायचं नाही आहे, म्हणजे जेवढं पाणी डाळीबरोबर येईल तेवढंच घ्यायचं आहे। बाकी पूर्ण डाळीतलं पाणी काढून टाकायचं आहे। तर आता मी इथे 4 तास भिजत घातलेली डाळ वाटून घेणार आहे। त्यामध्ये आपण 3 मिरच्या टाकूया, चवीपुरतं मीठ आणि आता आपण हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। अगदी बारीक पेस्ट नाही करायची आहे। तर ही अशा प्रकारे मी डाळ वाटून घेतली आहे, जाडसरच आहे। तर आपण एका भांड्यात काढून घेऊया। तर ही वाटलेली डाळ मी आता एका बोलमध्ये काढून घेतली आहे। हे बघा, पाणी न टाकता मी वाटून घेतलेली आहे। सगळं पाणी मी त्या डाळीमधलं काढून टाकलं आहे आणि नंतर मी वाटलेली आहे। आता आपण यामध्ये ही कैरी मिक्स करूया। खूप छान लागते ही डाळ, आंबट आणि तिखट थोडीशी, खूप छान लागते। डाळ आता ही मी मिक्स करून झालेली आहे। आता आपण त्याची फोडणीची तयारी करूया। आता मी इथे तेल तापवून घेतलं आहे। 2 मोठे चमचे मी तेल घेतलं आहे। त्यामध्ये आता मी मोहरी टाकली आहे, जिरं टाकते, हिंग, कढीपत्ता, थोडीशी किंचितशी साखरही टाकते आणि हळद। तर हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि आपण ह्याची फोडणी पूर्ण द्यायची आहे। तर मग सगळं मिक्स करून घेऊया। खूपच सुंदर असा वास सुटलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।